नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचं दिवसभराचं शेड्यूल कसं ठेवावं आणि पोलीस भरतीमध्ये लक्षात राहत नाही त्यासाठी काय करावं, स्मरणशक्तीमध्ये भर कशी टाकावी याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी पाहणार आहोत, म्हणजे नियोजन आणि दुसरं म्हणजे लक्षात राहत नाही त्यासाठी काय करायचं। चला तर मग मित्रांनो पाहू आपण स्क्रीनवर। आता मित्रांनो, वेळेचं नियोजन सर्वात प्रथम पाहू आपण। वेळ आहेत किती आपल्याकडे 24 तास, दिवस रात्र पकडून 24 तास, त्यातले 8 तास झोप घ्यायची मित्रांनो। पूर्णपणे घड्याळ लावून घेऊ शकता किंवा विदाऊट घड्याळ लावून घेऊ शकता, पण 8 तास झोप म्हणजे झोप। आता जे लोक बघा, लक्षात घ्या, जे लोक काम करतात त्यांना वेळ नक्कीच लागणार आहे। काम करणाऱ्या लोकांसाठी वेगळं नियोजन मी तुम्हाला सांगेन, पण जे लोक फक्त पोलीस भरतीचा अभ्यास करणं हेच डोक्यात आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खास नियोजन। त्यानंतर सकाळी आपण 6 वाजता उठलो, 6 वाजता उठलो, साधारण 7 वाजता ग्राउंडला गेलो, 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ग्राउंड करायचे। ग्राउंडचा वेळ आहे 2 तास, पेक्षा जास्त वेळ ग्राउंडवर टाइमपास करायचा नाही। 9 वाजता आपण घरी आलो, हा ग्राउंडचा वेळ आहे, सकाळचा वेळ आहे मित्रांनो, ग्राउंडचा वेळ आहे, सकाळचा वेळ आहे। आपण काय केले, 2 तास ग्राउंड केलेलं आहे। वर्दीसाठी फक्त 2 तासाचं ग्राउंड पुरेसं आहे। तुझा गोळाच हाईट पोहोचत नाही, तुझी थाईसच कमी आहे, तू उंचीच वाढव, तू मसनातच जा, तू अमकच कर, तू कॉमेडीच कर, तू पालता झोप, उताना झोप, हे सगळं सोडून द्या आता। बस, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, ठीक आहे। तुझे पाय दुखतेत, काहून पाय दुखतेत, तू काहीतरी खा, हे कर ते कर, सांगणं बंद करा। तुम्हाला वर्दी मिळवायची, ते सांगणारे शिक्षक तुमच्याकडे उपलब्ध असतात, त्यांना ते विचारतील, त्यांच्याकडून करून घेतील। त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहा, कारण आपलं करिअर आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। 2 तास फक्त ग्राउंडवर राहायचे, सकाळी गेल्यापासून 2 तास प्रॉपरली करायचे, कुणाला जास्त न बोलता। त्यामुळे स्टॅमिना सुद्धा आपला स्टेबल राहतो। त्यानंतर करायचा डाएट, 10 वाजेपर्यंत आपण डाएट करतोय, 10 वाजेपर्यंत डाएट झालेला आहे, बरोबर। नाश्ता म्हणता येईल थोडक्यात, 1 तासाचा नाश्ता झाला मित्रांनो। 11 वाजता पकडून झाला, 11 ते 2 वाजेपर्यंत साधारण 3 तास तुम्हाला दिवसभरामधील जो विषय अवघड जातो त्याचा अभ्यास करायचा। किती? 3 तास अभ्यास करायचे। 12, 1 आणि 2 असे 3 तास अभ्यास करायचे। 2 ला आला, 2 ते 3 या वेळेमध्ये तुम्ही झोप घेऊ शकता परत, कारण ग्राउंड करून थकलेले असतात। काय करू शकता, 2 ते 3 झोप घेऊ शकता। परत आपण फ्रेश झालो 3 वाजता, 3 ते सायंकाळचे 6 वाजेपर्यंत तुमचा काही क्लास असेल, काही असेल, मॅटर असेल, सर्व काही या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे। किती? 3 ते 6 या वेळेत पूर्ण करायचंय। संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही 2 विषयाचा अभ्यास करू शकता, बरं का मित्रांनो। 2 तास राहिलेले काही विषय आहेत त्याचा अभ्यास करू शकता। मित्रा, 5 तास असा अभ्यास कर जे की तुला मोबाईलचा डिस्टर्बन्स, मित्र कंपनीचा डिस्टर्बन्स नसला पाहिजे, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। किती? 5 तास। किती? 5 तास। आता हे 3 तास तर आपण इकडे वेगळे काढले अवघड विषयासाठी। 2 तासामध्ये तुम्ही रेग्युलर, जर समजा 3 तासामध्ये आपण काय केलं, 3 तासामध्ये आपण GK वाचलं, तर गणित बुद्धिमत्ता 2 तास सोडवा आणि शनिवार रविवार कम्प्लिटली मराठी व्याकरण वाचा। असं आपलं शेड्यूल असलं पाहिजे, ठीक आहे। आता राहिलं काय, सर आमचा दिवस तर पूर्ण ह्याच्यातच जातोय, आम्हाला गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहे, त्यांच्यासाठी वेळ कसा काढायचा सांगतो, इकडे लक्ष दे। 8 तास झोप, 8 तास काम, 8 तास इतर काम, हा फॉर्म्युला वापरायचा। हे 8 8 8 आणि तुझ्या जीवनात एक 8 येणार आहे, हे डोक्यात ठेव, ठीक आहे। आता या 8 तासामध्ये झोप झाली, झोप म्हणजे हा आपला टाइम आपल्या जीवनातला खूप महत्वाचा आहे। आपलं मेंटॅलिटी याच्याने सुंदर राहते, साधी राहते। आता हे बघ, 5 तास तुला अभ्यास करायचे,
प्लस 3 तास तुझे कशासाठी द्यायचे, 3 तास हे तुझे क्लास वगैरे काय असतील, तू काही ऍक्टिव्हिटी करत असशील किंवा कॉलेजचा अभ्यास करत असेल त्या 3 तासामध्ये करायची. लक्षात आलं? हे 5 तास स्टडीसाठी, ओनली स्टडी करायचं. आणि हे इतर कामामधले 6 तास फॅमिलीसाठी द्या आणि 2 तास ग्राउंड साठी द्या. फॅमिली दुधाची दार काढणे, पिंड्याला शाळेत नेऊन सोडणे, त्यानंतर घरातली कामं आवरणे, फिरायला जाणे, मित्र कंपनी सोबत बोलणे, दंगा मस्ती, बर्थडे, लग्न सगळं करायचं याच्यामध्ये. लक्षात ठेवा, याच्यामध्ये या 6 तासामध्ये आपलं कम्प्लीट करायचं. 8 तास झोप, 5 आणि 3 8 तास आपल्या वर्दीसाठी, 2 तास ग्राउंड साठी, 6 तास इतर कामासाठी. फक्त इथे तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतोय, दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगतोय. आपण मित्रांनो फक्त मोबाईल पासून ना थोडस दूर राहा. विशेष म्हणजे कामापुरतं नक्की वापरा. ज्यांचा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय असेल ते, बरोबर का, नातं काय संबंध असतील ते, बरोबर, नवरा बायको काय असू द्या, त्यांच्यासाठी वेळ देणं आपलं आवश्यक आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे. नातं जपणं पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ नक्की द्या. पण अभ्यास करत असताना तुम्हाला एखाद्याचा मेसेज येतोय, तुम्हाला एखादी रील बघा वाटते, तुम्हाला थोडं मोटिवेट व्हावं वाटते, ते करू नका मित्रांनो. तुम्ही मोटिवेटच्या नादामध्ये 3 तास मोबाईलवर घालताय. ह्याची व्हिडिओ बघू का, त्याची व्हिडिओ बघू, हा काय म्हणला, तो काय म्हणला. काही लोकांना न्यूज चॅनलचा हे असतं, व्यसन असतं. काही लोकांना फक्त इंस्टाग्रामचे रील्स बघायचे असतात. अरे कुणाचं 30 सेकंदात आयुष्य घडलेलं नाही, ते 30 सेकंद एडिट करून टाकलेले असतात, चमकू असतात. त्या लोकांचं भलं होत असतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपला फक्त वेळ जात असतो. लक्षात, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे सोशल मीडियाला पैसे भेटतात आणि कुणाचं भलं करतोय आपण, लोकांचं. आपल्या करिअरला घोडा लागल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, तुम्ही कधी करा, या 6 तासामध्ये करा ना, बिंदास करा. 2 तास मोबाईल वापरा, 4 तास फॅमिलीसाठी द्या, नो प्रॉब्लेम. मित्रांनो तुमचं 25 वर्षापर्यंतच करिअर घडत. त्याच्या पुढे आपल्याला MIDC आहे का, माझ्यासारखे क्लास घ्यायचे का, अकॅडमी टाकायचे का, परत मजुरी करायचे, बापाचा धंदा बघायचे, हे आपल्याला ठरवायचे. ठीक आहे, महिला असतील तर प्रायव्हेट जॉब करायचे, घरातली कामं करायचे, दुसऱ्याची बोलणी खायचे, वर्दी मिळवायचं. एवढं डोक्यात ठेवा. मी तुम्हाला जास्त लोड देत नाही. 5 तास अभ्यास, 3 तास क्लास वगैरे काय असेल ते, आणि त्यानंतर तुम्हाला जो काही वेळ असतो तो टाइमपासचा वेळ, तुमचे बर्थडे, त्यानंतर लग्न, त्यानंतर सणवार दरवर्षीच येणार आहेत, नातेवाईक कुठं पळून जाणार नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टीपासून थोडस दूर राहून वर्दीसाठी प्रयत्न करा, तरच आगामी काळामध्ये तुम्हाला तुमची वर्दी मिळवता येणार आहे. नियोजन असं करा, तुमच्या सोयीनुसार करा. विद्यार्थी मित्रांनो शेवटी जाता जाता सांगतो, दिवसभरामध्ये काय केलो, रात्री झोपताना आठवा. मी दिवसभरामध्ये काय केलो, रात्री झोपताना आठवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला दिवसभरात काय करायचं हे प्लॅन करा. तुमची स्मरणशक्ती ऑटोमॅटिक वाढलेली असेल. फक्त 10 दिवस करून बघा. नाही वाढली मित्रांनो, व्हिडिओ करणं बंद करतो, हिमालयात पडून जातो. काय, व्हिडिओ करणं बंद करतो आणि हिमालयात पडून जातो. म्हणजे अभ्यास करावा आणि काय करावा, किती केलाय त्याचं मूल्यमापन करावं. ही आपलं सोपी स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर जॉब करताय, तुमचा 8 तासाचा जॉब आहे, तुमची महत्वाची 8 तास झोप आहे, 3 तास रील आहे, बाकीचा फॅमिली टाइम आहे. मला सांगा वर्दी कशी मिळेल, वर्दी कशी मिळेल सांगा. कसा प्रयत्न कराल, कसं होईल आपलं. खरंच करायचं असेल तर या जॉब मध्ये आपल्याला खोडा टाकावा लागेल, झोपेमध्ये टाकून चालणार नाही. यातला जो वेस्ट टाइम टाकलाय तो वेस्ट टाइम आपल्याला घालवायचा नाही. अभ्यासाचं नियोजन करायचं, आपलं टार्गेट ठेवायचं 130 मार्क आपल्याला कसे येतील. हे कसे येतील हे महत्वाचं आहे, बरोबर. तुमचं कॉम्पिटिशन स्वतःच स्वतःशी आहे, हे सगळं कचरा आहे बाकीचा, बरोबर.
हे माझ्यापेक्षा हुशार, तो माझ्यापेक्षा हुशार, तो आला अकॅडमीत आल्याला 70 गुण घेतले. अरे त्याचे गुण त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचं कॉम्पिटिशनचा विचार करा आणि स्पर्धा परीक्षेतील पोलीस भरती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवला तर जिद्दीने मेहनतीने वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो, कळकळीने सांगतोय. ठीक आहे. आपली सुद्धा भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं आहे किंवा क्लास लावायचे आहेत त्यांनी नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून अकॅडमीला भेट देऊ शकता आणि विद्यार्थी तयारी करू शकता. हे आपलं स्पष्ट बोलणं आणि पारदर्शक राहणं, या पारदर्शक नियोजनातून तुम्हाला काय बोध भेटला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आपल्या HK अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.